कालकोटच्या घराईमध्ये दबलं होतं एक राज. सोन्याच्या प्रत्येक राजेमध्ये एक अभिशाप आहे. लालचच्या आगमध्ये उलझून गेली ती ओळख. जिवंत मांस खेचून घेऊन गेला तो शैतान. पैशाच्या या जाळेमध्ये जेव्हा फसला प्रत्येक व्यक्ती, मिटून गेलं त्याचं वजूद, फक्त बाकी राहिलं ते मशान. मयुरी खोदकामाच्या मजदुरींसोबत तिथे उभी होती. एका गड्ड्याजवळ उभी होती. मशीन जमिनीमधल्या सगळ्या मजबूत दगडांना तोडत होती आणि काही मशीन्स तिथून माणसांच्या हड्ड्यांना बाहेर काढत होती. ती थोडी चिंतेत होती. तेवढ्यातच तिच्या फोनवरती एक कॉल येतो. हे तिच्या मुलीच्या डॉक्टरचा फोन होता. हॅलो डॉक्टर, बोला. साक्षीची हालत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. तुम्ही पैशांचा बंदोबस्त केलात की नाही? मी पूर्ण तयारी करते आहे की पैशांची तयारी झाली पाहिजे. तुम्ही खरंच मला थोडा वेळ द्या. माझ्याजवळ जर वेळ असता तर मी नक्की दिला असता, पण कॅन्सरचा इलाज वेळेवरती होणं खूप उपयोगात आहे. जर या 2 हप्त्यामध्ये इलाज नाही झाला तर नाही डॉक्टर, असं नका बोलू. मी पूर्ण प्रयत्न करते की लवकरात लवकर पैशांचा बंदोबस्त होऊन जाईल. ठीक आहे, तिथपर्यंत मी हिचं लक्ष ठेवते. थँक्यू सो मच डॉक्टर. मयुरी फोन कट करून देते आणि तिथेच उभी राहून काम खोताना बघत राहते. रात्रीला मयुरी आपल्या टेंटच्या घरात परत येते आणि केलेल्या कामांचा ड्राफ्ट तयार करते. ती खिडकीच्या जवळ बसलेल्या टेबलवरती बसून लिहायला चालू करते. ड्राफ्ट पूर्ण झाल्यानंतर तिची नजर लांब एका खोदलेल्या चमकत्या जागेवरती जाऊन पडते. त्याला बघून ती थोडीशी उत्सुक होऊन जाते. मयुरी त्या जागेवरती जाते हे बघण्यासाठी की त्या दगडांच्या खाली काय चमकत आहे. ती एक रॉड उचलते आणि त्या भारी दगडाला साईडला करते. तर तिथे तिला सोन्याचे 2 चमकणारे सोन्याचे सिक्के भेटतात. ती एक सिक्का उचलते आणि त्याला नीट बघते आणि हलकंसं कापून तिला स्वतःला समजतं की हे असली सोनं आहे. ती क्रूला सांगण्यासाठी आपला वॉकी टॉकी काढते, पण एका क्षणातच ती थांबते. ती कोणालाच काही न सांगण्याचा प्रयत्न करते. त्या सिक्क्यांना ती आपल्या खिशात ठेवते आणि तिथून निघून जाते. दुसऱ्या सकाळी मयुरी परत एकदा खोदलेल्या जागेवरती येते आणि मनुष्यांच्या हड्ड्यांचे ढेर हे निघतच असतात. आता ही जागा ही पूर्ण खतरनाक आणि कंकालचं घर वाटत होती. तेवढ्यातच तिचा सिनियर तिथे येतो. काम कसं चालू आहे मयुरी? ठीकच चालू आहे सर. बस मला असं वाटतं की आपल्याला हे काम आता बंद करावं लागेल. ते का? थोड्या वेळानंतर मयुरी आणि तिचं सिनियर त्याच्या टेंटमध्ये होते. ते या गोष्टींवरती आपसामध्ये चर्चा करत होते. आपण इथे मागच्या 8 महिन्यापासून खुदाई करतो आहे आणि आपल्याला फक्त हड्ड्यांच्या खाचांपासून काही नाही भेटत आहे. कदाचित ते इथे नसेल जे आपल्याला पाहिजे. तू ठीक होऊ शकतेस मयुरी, पण तू शुअर आहेस? ॲब्सोल्युटली सर. कालकोटमध्ये काहीच नाही ठेवलं आहे. मयुरीचा सिनियर हा मध्ये आपलं मान हलवतो आणि एक फोन करतो. आपण प्रोजेक्ट कालकोटला इथेच थांबवत आहोत. तो फोन कट करतो आणि तिथून निघून जातो. त्याच रात्री कालकोट बेसमधून सर्व मशिने, मजदूर आणि सामान सगळं काही हवाई रस्त्याने हटवले जातात. काही वेळानंतर मयुरी आपली मुलगी साक्षीला घरी घेऊन येते. तिचा इलाज झाला होता, कारण मयुरीने कालकोटमधून आणलेले सोन्याचे सिक्के विकले होते. ती साक्षीला झोपवून एक फोन कॉल करते. मला आता 1 महिन्यासाठी कामावरनं सुट्टी पाहिजे आणि माझ्या मुलीचंही आता ऑपरेशन झालं आहे. मला तिच्यासोबत राहायचं आहे. ठीक आहे, तुला जेव्हा रिजॉईन करायचं असेल तेव्हा येऊन मला भेटशील. मयुरी फोन कट करते आणि खूप संतुष्ट वाटते. ती साक्षीला प्रेमाने थपथपवते. त्याच रात्री मयुरी बाल्कनीमध्ये एकटी बसून शहराला बघत होती आणि पैशांच्यामुळे तिला थोडंसं सुकूनसं वाटत होतं. तेवढ्यातच तिला घराच्या आतमध्ये कोणाचा तरी चालण्याचा आवाज येतो आणि ती लगेचच सतर्क होते. ती घराच्या आतमध्ये येते आणि त्या व्यक्तीला शोधायचा प्रयत्न करते. ती थोड्या वेळ इकडे तिकडे बघते, पण तिला काहीच नाही मिळत. तेवढ्यातच अचानक कोणीतरी तिच्या मागून हात लावतं. ती लगेचच पलटते आणि समोर तिची मुलगी साक्षी उभी होती, जी तिच्या अचानक मोडण्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती लागलं होतं. सॉरी बाळा, मी तुला बघितलं नाही.
तू अशी एकटी का फिरतेस? काय तुला काही हवंय? भूक लागली आहे मम्मी, मला काहीतरी खायला दे ना प्लीज. ओ बाळा, काही हरकत नाही, चल. मयुरी आतमध्ये निघून जाते. तेवढ्यातच भिंतीवरती एक हाताचा निशाण दिसतो, जो मातीने बनलेला होता. दुसऱ्या सकाळी मयुरी बाथरूममध्ये येते आणि ब्रश करायला चालू करते. ब्रश करताना तिच्या मानेवरती एक काळ्या निशाणावरती जाते. ते निशाण एक सडलेल्या त्वचासारखं होतं आणि ती थोड्या वेळ तसंच त्याला बघत राहते आणि मग ती त्याला नजरअंदाज करते. काही वेळानंतर मयुरी साक्षीला आपल्या आईजवळ सोडून कुठेतरी जायला निघते. बाळा, मी लवकरच परत येईन, तिथपर्यंत तू आईसोबत राहा, ठीक आहे? ह्याच्यासोबतच मयुरी तिथून निघून जाते. तिची आई आणि साक्षी त्याला जाताना हात हलवून तिला विदा करतात. रात्रीच्या वेळेला मयुरी काही भारी अवजार घेऊन खुदाईवाल्या जागेवरती येऊन पोचते. ती त्याच जागेवरती जाते जिथे तिला पहिल्यांदा सोन्याचे सिक्के मिळाले होते. काही न वेळ घालवता ती जमीन खोदायला चालू करते. ती लगातार खोदतच असते आणि हळूहळू रात्रही हलकी होऊन सकाळ होते. काही वेळानंतर ती त्या जागेच्या एकदम खालच्या तऱ्याला जाऊन पोहोचते, जिथे तिला काहीतरी लाकडासारखं दिसतं. ती त्याला पकडून पूर्ण ताकद लावून खोलायचा प्रयत्न करते. शेवटी ती उघडते. मयुरी पहिल्यांदा त्या गड्ड्याच्या आतमध्ये पाय ठेवते. जसंच मयुरी त्या गड्ड्याच्या आतमध्ये पाय ठेवते, ती आपल्या हेल्मेटची लाईट चालू करते आणि मग त्याच क्षणाला तिचे डोळेही खूप मोठे होतात. ती जागा पूर्णपणे सोन्याच्या सिक्क्यांनी भरलेली होती. एक शाही रथ, तलवारी आणि खूप सारे गहने, सोन्याचे सिक्के आणि खूप सारे जुने खजाने. ती थोडं समोर जाते आणि एक तुटलेली कब्र बघते, ज्यामध्ये कोणतंच शरीर नव्हतं. ती काही वेळ तरी विचारात बसते आणि परत जायचा विचार करते. परत जाताना तिची नजर तिथेच ठेवलेल्या एका आरशावरती जाते. त्याला बघताच तिचा श्वासही वाढतो. तिला तिच्या डाव्या साईडलाही तोच निशाण दिसतो, जसं तिच्या सकाळी मानेवरती होता आणि तिचा चेहराही आता वेगळा वाटत होता. तिला समजत नव्हतं तिच्यासोबत काय होत आहे, पण लालच तिच्या डोक्यावरती आता हैवी झाला होता. ती तिथून कित्येक तरी सोन्याच्या गोष्टी उचलते आणि बाहेर जायला निघते. जसंच ती बाहेर जायला निघते, त्याच गड्ड्याच्या छतवरनं एक वेगळीशी आकृती खाली उडी मारते. तिचं शरीर पूर्ण सडलेलं होतं, पण जिथे तिथे मयुरीच्या शरीरावरती निशाण बनले होते तिथे तिचा त्वचा ही साफ दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावरती खूप भीतीदायक हास्य होतं. काही वेळानंतर मयुरी एका डॉक्टरसोबत हॉस्पिटलमध्ये होती आणि ती खूप चिंतेत होती आणि आता तिच्या पूर्ण शरीरावरती ते निशाण पसरत होते. तिला समजत नव्हते तिच्यासोबत काय होत आहे. डॉक्टर तिला लक्ष देऊन बघत होते. काही समजत नाही आहे, तुला काय झालं आहे? डॉक्टर, काहीतरी इलाज असेल ना या सर्व गोष्टींचा? तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे मी देईन, फक्त तुम्ही मला ठीक करा. हे कशा प्रकारचं इन्फेक्शन वाटते आहे? कदाचित प्लास्टिक सर्जरीने हे इश्यू ठीक होऊ शकतं, पण ह्याला खूप खर्च लागेल. जेवढं होईल मी आणून देईल, फक्त तुम्ही मला ठीक करा. ठीक आहे, मी तयारी चालू करते. नेक्स्ट वीक आपण सर्जरी करूया. तुम्ही काउंटरवरती जाऊन अपॉइंटमेंट घ्या आणि पैसे 10 लाख रुपये जमा करा. मयुरी सहमतीमध्ये मान हलवते आणि तिथून निघून जाते. मयुरी चेहऱ्यावरती स्कार्फ बांधून बाहेर येते. जसंच ती आपलं डोकं वरती करते तर तिला समोर तीच आकृती दिसते, जी सरळ तिच्या डोळ्यामध्ये बघत होती. ती बघते की त्या आकृतीचं शरीर अर्ध सडलेलं आणि अर्ध ठीक आहे, एकदम तसंच जसं तिचं स्वतःचं शरीर बदलत होतं. हे बघून ती घाबरूनच जमिनीवरती पडते. आजूबाजूचे लोक लगेचच तिला उचलण्यासाठी तिच्या जवळ येतात. मॅडम, मॅडम, काय झालं तुम्हाला? ते तिथे. सर्व लोक त्या दिशेला बघतात, पण तिथे त्यांना कोणीच नाही दिसत. पण मयुरी अजूनही तिला तसंच बघत होती. मॅडम, तिथे कोणीच नाही आहे. काय म्हणणं आहे तुमचं? मयुरीला समजून येतं
की त्या आकृतीला तिच्याशिवाय अजून कोणी नाही बघू शकत. ती कापतच उठते आणि मागच्या गेटने तिथून निघून जाते. त्याच रात्री मयुरी बेचैन होऊन इकडे तिकडे चालत असताना कोणाला तरी कॉल लावते. ती त्रासात होती कारण समोरचं लगातार तिच्या फोन करण्यानेही फोन नव्हता उचलत. तेवढ्यातच अचानक समोरचा फोन उचलतो. सर तुम्ही कुठे आहात? तेव्हा आपल्याला समजतं की फोनच्या दुसरीकडे अजून कोणी नसून तर तिचा सिनियर आहे. मी तर माझ्या घरी आहे मयुरी. काय झालं? सगळं ठीक आहे ना? तू खूप टेन्शनमध्ये वाटत आहेस. सर सर्व काही संपलं आहे. मी पूर्णपणे फसली आहे. मयुरी, काम डाऊन. काय झालं आहे ते मला नीट सांग. मयुरी सुरुवातीपासून तिला सर्व गोष्टी सांगते आणि बोलते जसं ती आपल्या लालचमध्ये कसं स्वतःला विसरते. तिचा सिनियर तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकते. ठीक आहे, मला त्या जागेचे कोऑर्डिनेट्स पाठव. मी तिकडे जाऊन सगळ्या गोष्टी डिकोड करायचा प्रयत्न करतो. मयुरी त्याला त्या जागेचे निर्देश पाठवायला मान्य करते आणि यासोबतच रात्रही संपते. 1 हप्त्यानंतर मयुरी ऑपरेशन थिएटरमध्ये झोपली होती आणि डॉक्टर तिच्या इलाजची प्रक्रिया चालू करतात. दुसरीकडे मयुरीचा सिनियर त्याच्या सामानांसोबत त्या गड्ड्यामध्ये उतरतो आणि पहिल्यांदा त्याच्या समोर त्याला एवढा मोठा खजाना दिसतो. एवढं सगळं सोनं बघून त्याचे डोळेही आश्चर्याने पसरतात. तर इकडे डॉक्टर तिच्या शरीरातलं ठीक असलेल्या हिस्स्यांना एक एक करचे त्वचाचे छोटे तुकडे काढते. मयुरीचा सिनियर आपल्या उपकरणाच्या सोन्याची जांच करायला चालू करतो. एवढ्या मोठ्या मात्रामध्ये एवढं शुद्ध सोनं बघून तो खूप हैराण होतो. इकडे हळूहळू माहिती पडतं की मयुरीचा इलाज करणारी कोणी अजून दुसरी नसून तर ती वेगळीच आकृती आहे. ती मयुरीची त्वचा काढून आपल्या स्क्रीनवरती लावत होती. इकडे मयुरीच्या सिनियरच्या चेहऱ्यावरती लालच हे साफ दिसत होतं. तो मयुरीला वाचवण्यासाठी नाही तर या खजान्याला एकत्र करून विकायला आला होता. तो आपला बॅग उघडतो आणि त्यामध्ये सोने आणि दागिन्यांचे गरणे एकत्र टाकतो. इलाजची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि आता मयुरी आता त्या सडलेल्या त्वचासोबत त्या बिछाण्यावरती झोपली होती. तर दुसरीकडे ती आकृती आता पूर्णपणे मयुरीचं रूप घेतलं होतं. तिचा चेहरा मयुरीसारखा असतो पण तिचे डोळे खूप भीतीदायक होते. आणि जसंच तो मयुरीचा सिनियर तिथून निघायला निघतो त्याला एक अदृश्य ताकद थांबवते आणि मागे फेकते. तो घाबरूनच उठतो. कोण आहे तिकडे? कोण आहे? अचानक त्याचं शरीर मागे असलेल्या त्या दगडाच्या चट्टानावरती जाऊन चिटकतं. त्याचे पायही हवेमध्ये होते जसं कोणी त्याला गळा दाबत असेल. तो स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तर तेवढ्यातच मयुरीच्या रूपामध्ये ती आकृती तिथे येते आणि तिच्या चेहऱ्यावरती वेगळंच हास्य होतं. ती समोर जाते आणि हलकासा आपला चेहरा एके साईडला वाकवते. कस्य कालकोट्य धनापार्थी तस्य परिचया अभियते. नाही नाही